कर्नाटक राज्यातल्या चोरली घाटात 400 कोटींच्या जुन्या नोटांनी भरलेल्या ट्रकची चोरी झाल्याच्या चर्चेनं सध्या खळबळ उडाली आहे। या प्रकरणाचं एक नाशिक कनेक्शनही उघडकीस आलंय। त्यात पोलिसांनी 6 जणांना अटकही केली आहे। एखाद्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाच्या कथानकाला साजेशी अशी स्टोरी वाटते, पण अतिशय गुंतागुंतीचं वाटणारे हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात। एक ट्रकमध्ये 2000च्या नोटा आणि या नोटांचं मूल्य तब्बल 400 कोटी रुपये। मंडळी, नाशिकमध्ये सध्या 400 कोटींच्या या ट्रकची जोरात चर्चा सुरू आहे। ऑक्टोबर महिन्यात गोव्याहून एक कंटेनर कर्नाटकच्या दिशेने जात होता। त्यात होत्या 2000 रुपयांच्या 400 कोटी रुपयांच्या नोटा। जुन्या नोटा बदलण्यासाठी हा कंटेनर कर्नाटकात जात होता। मात्र कर्नाटक राज्यातल्या चोरला घाटात या कंटेनरची चोरी झाली आणि या चोरीचं कनेक्शन होतं नाशिकशी। ही चोरी करणारा नाशिकचा संदीप पाटील हा व्यक्ती असल्याचा आरोप करण्यात आला। पण संदीप पाटील या व्यक्तीनं आपण ही चोरी केली नसून एका बिल्डरच्या सांगण्यावरून त्याचं अपहरण झाल्याचा आरोप केलाय। हे संबंधित अधिकारी जेवढे आता जर का मॅनेज झाले असतील तर हे प्रकरण दाबण्यासाठी माझ्यावर कट रचून माझ्यावरच खोटा गुन्हा दाखल करू शकता व मला खोट्या गुन्ह्यात अडकू शकता, नाहीतर माझी हे प्रकरण दाबण्यासाठी हत्याही घडवू शकता। या प्रकरणी 9 जानेवारीला गुन्हा नोंदवण्यात आला आणि त्यानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत 6 जणांना अटक केली। तसंच संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांचं एक पथक कर्नाटकला रवाना झालंय। 400 कोटी रुपयाचे कंटेनर चोरी केल्याच्या संशयावरून काही आरोपितांनी फिर्यादीला अपहरण केलं, मारहाण केली आणि जे 400 कोटी तू चोरले आहेत ते वापस कर या अनुषंगाने त्याच्यावर दबाव टाकला। त्या अनुषंगाने घोटी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर SIT स्थापन करून तपास सुरू करण्यात आला। आत्तापर्यंत तपासामध्ये आम्ही 6 आरोपींना अटक केली आहे। एक आरोपी अजून फरार आहे। नाशिक पोलीस केवळ अपहरणाच्या गुन्ह्याचा तपास करतायत, मात्र 400 कोटींच्या नोटा असणाऱ्या ट्रकची खरंच चोरी झाली की हा सगळा बना होता? या कंटेनरमध्ये जे पैसे होते ते कोणाचे होते? 400 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा अजूनही शिल्लक कशा आहेत? या नोटा बदलून देणारं रॅकेट सध्या अस्तित्वात आहे का? असे असंख्य प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। या प्रश्नांची उत्तरं या सस्पेन्स थ्रिलरच्या क्लायमॅक्समध्येच मिळणार आहेत आणि त्यामुळे याचीच उत्सुकता अधिक आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।